नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे पिंपरी चिंचवडमधल्याच एक ताई आलेल्या आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारू, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? प्रतिमा अनिल शिंदे. बरं. काय करता मॅम तुम्ही? मी हाउसवाईफ आहे आणि यूट्यूबर पण आहे. बरं. काय आपलं YouTubeच्या चॅनलचं नाव? माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे परियान मॉम. बरं. मित्रांनो आपण मॅमच्या YouTubeच्या चॅनलची डिटेल्स टाकणार आहोत. तर ज्यांना कोणाला घरातले ब्लॉग वगैरे बघायची आवड असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि मॅमला सपोर्ट करा. तर मॅम कसे-कसे, काय-काय तुमच्यासोबत अनुभव घडले होते? म्हणजे माझ्यासोबत माझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली होती. त्यावेळेस मग मी माझ्या घरीच होते. तर मी माझ्या मम्मीच्या घरी गेल्यानंतर हा सगळा प्रसंग माझ्यासोबत घडलेला आहे. तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्याची सुरुवात कशी झाली आणि तुमचं लग्न कधी झालं? लग्नाच्या नंतर हे सगळा प्रसार झाला ना तुमचा? हां, माझं लग्न 2009 मध्ये झालेलं आहे. बरं. कशी-कशी, काय-काय सुरुवात झाली तुमची लग्नापासूनची ती सांगा आम्हाला? तर मी आता सध्या देहूमध्ये राहिला आहे. त्याच्यानंतर मग मी बहिणीची डिलिव्हरी होणार होती म्हणून मला आईचा फोन आला. त्याच्यानंतर मग मी घरी गेले आईच्या घरी. मग नंतर तिथून पुढं मग त्यांना रूम शिफ्टिंग करायची होती. कारण घर कसं छोटं होतं. मग घर छोटं असल्यामुळं ते पुरत नव्हतं. कारण भावाचं लग्न करायचं सुद्धा चालू होतं आणि बहिणीची डिलिव्हरी पण आली होती. त्याच्यामुळं मग ते 2च रूम होते. एक किचन होतं आणि एक हॉल होता. 1 रूम किचन होतं. मग ते पुरत नव्हतं म्हणून मग ते शिफ्ट करायचं होतं. तर 2-3 दिवसानं ते शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढं बंगल्यामध्ये गेलो राहायला. बरं आणि तुमचे आई कुठे राहिले होते? सोसायटीमध्ये. नाही, एरिया कुठला? सोसायटीमध्येच म्हणजे पुण्यामध्ये का पुण्याच्या बाहेर? दौंडमध्ये. अच्छा, म्हणजे दौंडमध्ये राहिले होते. बरं. आणि मग दौंडमध्ये तिथं राहायला असल्यावर तिथूनच जवळपास अंतरावर म्हणजे 500 मीटर अंतरावरतीच त्यांनी परत बंगला घेतला. मग बंगल्यामध्ये 4 रूमा होत्या. किचन, हॉल आणि 2 बेडरूम होत्या आणि मागे बाल्कनी होती. पुढे पण चांगला पोर्च वगैरे होता. झाडं वगैरे होती दारासमोर. त्याच्यामुळे ते खूप छान वाटायचं घर. घेताना आम्हाला खूप छान वाटलं ते घर. आणि मग सगळे शिफ्ट वगैरे झालो. मग नंतर 4-5 दिवसामध्येच तिची डिलिव्हरी आली होती. मग ते मला फोन आला, की "तुला यायला लागतंय." कारण मला एकटीला काही हे सगळं जमणार नाही. मग त्याच्यामुळं मग मी संध्याकाळचाच ह्याच वेळेला म्हणजे 9च्या दरम्यान फोन आलेला. अचानकच तिची डिलिव्हरी 1 दिवसामध्ये कधी पण होऊ शकते. मग त्याच्यामुळे मग आई म्हणली, "तुला लगेचच यायला लागणार आहे." मग संध्याकाळी मी 9:30 वाजता आम्ही 4 व्हीलर केली आणि दौंडला जायला निघालो. त्याच्यानंतर मग 10-11 वाजले, 11:30 वाजले. 11:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर मग राहिलो तिथं 2-3 दिवस छानपैकी असं राहिलो. घर छान होतं, नवीन घर होतं. त्याच्यामुळे चांगलं वाटायचं आम्हाला तिथं. आणि मग तिथं गेल्यानंतर मग लगेच 3 दिवसामध्ये तर तिची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर ती हॉस्पिटलमध्येच होती. मग मी घरी होती एकटी. कारण मम्मी तिच्यासोबत होती, घरचं करायला मी होते. घरचं करायला पण भरपूर सारी कामं असतात. त्याच्यामुळे मग 1-2 माणसं तर घरी लागतात म्हणून मग मी गेले होते तिथं. तर तिची सासू वगैरे आली होती, पण त्या वयस्कर असल्यामुळे त्यांना काही कामं वगैरे जमत नाही. ती डिलिव्हरी झाल्यानंतरच आल्या होत्या. मग बाळ वगैरे झालं. त्या बाळाला पाहिलं मी दवाखान्यात गेले. बाळाला घरी नंतर आणलं 2 दिवसानंतर सोडून आणि मग सोडून आणल्याच्या नंतर ते बाळ बघून म्हणजे छानच वाटत होतं आम्हाला सगळ्यांना घरामध्ये. मग त्याच्यामध्येच सगळी रमून जात होती. पण मला का काय माहिती असं डोकं दुखण्याचा त्रास व्हायचा. असं म्हणजे वेगळंच वाटायचं, असं वेगळंच फील व्हायचं तिथं मला. मग त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये? नाही, हां, घरी. बाळाला जेव्हा घरी आणलं ना, त्याच्यानंतर मला तिथं तसा त्रास व्हायला लागला. तुम्हाला काय आजारी वगैरे होतात? काही नाही, सगळं म्हणजे सगळं चांगलं होतं. तर त्याच्यानंतर मग मला असं 2-3 दिवस असा त्रास झाला आणि मग मी सांगितलं आईला, की माझं असं डोकं दुखतंय म्हणून. आई म्हणली, की "होतं कामाच्या ताणामुळं असं कधी-कधी होतं म्हणून. गोळी खा, नाहीतर मग थोडा वेळ झोप" म्हणून. मग मी थोडा वेळ झोपले. त्याच्यानंतर मग थोडं बरं वाटलं मला. मग मग परत मी 4च्या दरम्यान उठले. मग जास्तच माझं डोकं दुखायला लागलं त्यावेळेस. मग मला आईने चहा वगैरे करून दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वयंपाकाची तयारी. तो दिवस रात्रीचं म्हणजे 12 वाजेपर्यंतचा चांगला गेला आमचा बाळासोबत. घरातलं काम सगळं छान गेलं. मग 12च्या दरम्यान सगळे झोपले होते. म्हणजे वडील झोपले, भाऊ झोपले. सगळ्यांचं म्हणजे झोपण्याचा 12चा टाईम सगळ्यांचा असतो. मग तिथं मला असं जाणवायला लागलं म्हणजे मी गाढ झोपेत होते 12 वाजता आणि बहीण कसं बाळ असल्यामुळे तिला सतत जागं राहावं लागायचं. मग ती जागीच असायची. आणि मला जेव्हा तो त्रास 12 वाजता एक्झॅक्टली 12 वाजता मला तो त्रास सुरू झाला. आणि सुरू झाल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय-काय? मला झोपेतून अचानकच असं धडकन म्हणजे उठून बसले मी अशी. जागेवरच ते अशी उठून बसले. त्याच्या आधी कधी झालं का असं? कधीच नाही मला असं कधीच त्रास झाला नाही. आणि मग मी तिथं जागेवर बसल्यानंतर मला असं
असं वेगळंच दिसायला लागलं समोर, म्हणजे ते केस मोकळे सोडलेले आणि ती साडी, ती चेहरा काही दिसत नव्हता मला स्पष्ट, असा चेहरा असा पुसट पुसट चेहरा दिसायचा मला. मग त्याच्यानंतर मी म्हणते मला असं काय होतंय, असं काय होतंय, आणि मी स्वतःच अशी, म्हणजे आपण नाही का असं जास्त असा आवाज घुमल्यासारखं होतो तसं माझं व्हायचं, आणि माझी बहीण लागली घाबरायला त्याच्यानंतर. घुमल्यासारखा आवाज म्हणजे एक्झॅक्टली कसं यायचा? असा व्हायब्रेशन हां हां असा आवाज यायचा. तर ते चालू झालं आणि ती मला म्हणली की ए मला भीती वाटते, अशी काय करते तू, गप झोप ना. तर मी काय बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती, म्हणजे हे सगळं त्या 1 तासाच्या पिरियडमध्ये होत होतं तेव्हा. तर मला ती त्रास व्हायचा. मग मी तिच्याशी त्यावेळेस सेन्स होता का की हे सगळं आपल्यासोबत होते म्हणून? ते कळत होतं का त्यावेळेस तुम्हाला? मला त्यावेळेस काहीही जाणवत नव्हतं, म्हणजे काहीच कसलंच कळत नव्हतं की असं का होतंय म्हणून. म्हणजे मी भानावरच नव्हते त्यावेळेस असं मला त्रास होतोय म्हणून. अचानकच मला त्या घरात गेल्यानंतर त्रास सुरू झाला, आणि त्या घरात आहे ना त्याच्या अगोदर 2-3 जण राहून गेले होते ना, त्यांना सुद्धा त्रास असा झालेला होता. ते तुम्हाला कसं कळालं? आम्हाला अगोदर म्हणजे मी व्यवस्थित नंतर झाले ना, ते मला सांगितलं होतं नंतर. आपण परत तिकडेच येऊयात. तुम्ही म्हटले की तो 12 वाजता त्रास तुम्हाला व्हायचा. मग पुढे काय झालं? 12ला मला त्रास व्हायला लागला. मग मी उठून बसले होते ना, तर मला तो त्रास होताना मला ती व्यक्ती समोर दिसायची, म्हणजे जी बाई होती ना, ती केस मोकळे सोडलेली, ती मला समोर दिसायची. असं म्हणजे तुम्हाला कळत होतं कुठल्या एजची असेल वगैरे काय असं काय? म्हणजे जे माझं एज आहे ना आता सध्या 30 पास केल्यानंतर, ते तसं तिचं एज होतं. आणि म्हणजे चांगली अशी चेहरा दिसत नव्हता. चेहरा नव्हता, पण अशी चांगली होती, अशी वाटायची तिच्याकडे बघून, असं म्हणजे चांगलं वाटायचं. वयस्कर होती वाटतं. नाही, नाही, वयस्कर नव्हती. तर असं म्हणजे ती दिसायची, आणि त्याच्यानंतर मला ती मग असं मी कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती की, आणि ती माझ्याशी बोलायची की तू असं करू नको, मला भीती वाटते, बाळ आहे माझ्याजवळ आणि सगळे झोपलेत आणि तू असं काय करतीये. तर मला ते त्रास व्हायचा. मी काय बोलले नाही कोणाशी, काय नाही काय नाही, तेच चालू होतं. त्याच्यानंतर तिनं बाळाला बाजूला ठेवलं आणि मग हॉलमध्ये गेली. वडिलांना उठवलं, भावाला उठवलं, सगळ्यांना उठवलं, आईला, ह्यांना. तर सगळे आले इथं शेजारीच, माझ्या शेजारी येऊन बसले, आणि दाजी पण होते त्यावेळेस. तर सगळे म्हणायला लागले, काय झालंय तुम्हाला, असं का करताय म्हणून. आणि भावाला कसं खरं वाटतच नव्हतं की हे अचानक चाललंय काय, म्हणजे अशा गोष्टी ना लवकर खऱ्या वाटत नाहीत माणसांना, विश्वास की नाही ठेवत. विश्वासच बसत नाही ह्या गोष्टींचा, आणि ते तसं व्हायचं त्याला. तर मग सगळेजण म्हणायला लागले, असं काय होतंय, तुला असा काय त्रास होतोय. मला काय सांगताच येत नव्हतं ना, हे चाललंय काय नक्की, म्हणजे समजतच नव्हतं की चाललंय काय. मग मी माझ्याच तंद्रीत मी होते, आणि त्यांचं चाललं होतं सगळ्यांचं बोलणं की आता काय करायचं, ही अशी का करतीये. त्याच्यानंतर मग अर्धा तास झाला. अर्ध्या तासानंतर तर मग माझे केस, म्हणजे झोपताना केस मोकळेच असतात, त्याच्यामुळे केस नंतर सोडून मी अशी जमिनीवरती डोकं आपटायला लागले. 2-3 वेळा मी तसं केलं. त्याच्यानंतर मग भावाने पकडलं, दाजीने पकडलं, आईनं पकडलं की हिचं चाललंय काय असं, की ही अशी का करतीया. मग भावाला समजलं की नक्कीच हा काहीतरी बाहेरचा प्रकार आहे. मग भावाने वडिलांना सांगितलं की हे नक्की बाहेरचं काहीतरी दिसतंय. मग तरी पण मला तो त्रास म्हणजे चालूच. त्याच्यानंतर मग थोडा वेळ गेला, 5-10 मिनिटं झाले असतील. त्याच रात्री तेवढ्या 1 तासाच्याच पिरियडमध्ये चाललं होतं हे सगळं. मग मी म्हणजे कोणाशी बोलत नव्हती, पण मी आईशी बोलले. का आता आमच्या दोघींचे म्हणजे त्या दिवसांमध्ये त्या घरामध्ये मी जेव्हा गेलो ना तर आमच्या दोघींचे खटके उडायला लागलेले. आणि मी नेमकं तिलाच सांगितलं की आता तू आहे ना काय कर, सगळ्यांसाठी कोरा चहा ठेव म्हणून. रात्री 12 वाजता. तर आई म्हणली, डोकं बिकं फिरलंय का तुझं, की रात्रीचा चहा कोण पितं का, आणि त्यातून कोरा चहा. म्हणली रात्रीचा चहा नाही प्यायचा. मी तिला म्हणजे कधीच आईला असं उलट्या भाषेत किंवा असं मोठ्या आवाजामध्ये कधीच बोललेले नव्हते तिच्याशी. आणि त्या दिवशी खूप म्हणजे जोरात ओरडून तिला म्हणलं, तू ठेवणार आहे का नाही चहा, असं म्हणजे खूप जोरात बोलले. त्याच्यानंतर आई म्हणली, हा ठेवते. म्हणली, तुला एकटीला ठेवू का. म्हणलं, मला एकटीला नाही पाहिजे, इथं सगळे आहेत ना, सगळ्यांना ठेव आणि हिला पण ठेव म्हणलं चहा. कारण ती मला सांगायची ना की मला चहा पाहिजे म्हणून. मग नंतर चहा तिनं ठेवायला लावला होता. मग ती आईला सांगितलं मी, आई गेली चहा ठेवायला. त्याच्यानंतर मग बहीण बसली होती इकडच्या साईडला. मग मी म्हणलं, मला हळदी कुंकाचं पाळं पाहिजे. तर हळदी कुंकाचं पाळं घेऊन त्या भिंतीच्या तिथंच मी म्हणजे जागा सरकून पुढे गेली थोडीशी 2 पावलं, आणि तिथं मी हळदी कुंकू व्हायला लागले. तिथं आमची 2 कपाटं होती, कपाटाच्या पायापाशी मी तिथं हळदी कुंकू व्हायलं. मलाच माहीत नव्हतं की ते चाललंय काय, म्हणजे त्या टायमिंगमध्ये. आणि मग ते सगळं झालं, तिथं हळदी कुंकू वाहिलं. आणि मग आईला म्हणलं, छान सगळ्यांसाठी चहा. म्हणलं, सगळ्यांना दे आणि नंतर मला दे, आणि हिला ठेव म्हणलं, तू ठेव हिला चहा. मग आईने तिथं चहा ठेवला तिला, आणि मग तिथं तिला चहा दिल्यानंतर मग ती जरा थोडीशी म्हणजे नॉर्मल झाली, शांत झाली.
त्याच्यानंतर पुन्हा 5 मिनिटानं मला त्रास व्हायला लागला. म्हणजे पुन्हा तोच त्रास, म्हणजे ते घुमण्याचा आवाज येतो ना, तसा त्रास व्हायला लागला. पूर्ण 1 तास हा त्रास झाला. मग वडिलांनी 1ला 5 मिनिटं कमी होते. मग कुठेतरी बाहेर फोन केला, म्हणजे बाहेर जिथं आम्ही बघतो ना तिकडे त्या देवऋषींना फोन केला. मग त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तात्पुरता आता काही तुम्हाला करता येणार नाही, कारण रात्रीची वेळ आहे. मग रात्रीची वेळ असल्यामुळं मग वडिलांना सांगितलं, थोडंसं काय आहे मी सांगतो तेवढं तुम्ही करा, म्हणजे तिला थोडंसं सकाळपर्यंत बरं वाटेल, सकाळी काय असेल ते बघू आपण. मग ते रात्रीचं ते केलं. त्याच्यानंतर मग मला 1च्या नंतर मला चांगली झोप लागली. म्हणजे मलाच कळलं नाही की मला कधी झोप लागली. पण बाकीच्यांना झोपच नाही. बाकीचे टेन्शनमध्ये. डिस्टर्ब झाले असते. सगळे डिस्टर्ब झाले, सगळे टेन्शनमध्ये आले. नक्की चाललंय काय घरामध्ये हे असं? हिला तर बोलवलं हिच्या डिलिव्हरीसाठी आणि हीच बसली अशी होऊन, म्हणजे नक्की काय चाललंय हेच समजेना. मग सगळे म्हणजे थोडा वेळ झोपायचे, थोडा वेळ जागे. त्या दिवशी रात्रभर हेच चालू. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत पुन्हा उठले. म्हणजे दुसरा दिवस उगवला, उठले मी, ब्रश वगैरे केला. नाही, ब्रश नाही केला. ब्रश घेतला हातामध्ये मी आणि जिथं बाळाची रूम होती ना, त्या रूममध्ये खॉट ठेवलेली होती. त्या खॉटपर्यंत गेले मी आणि मला काय झालं काय माहितीच नाही. इतकी जोरात चक्कर येऊन त्या बाळाच्या जवळ जाऊन मी म्हणजे चक्कर येऊन बेशुद्ध जाऊन पडले तिथं. सगळे परत पुन्हा टेन्शनमध्ये की हिला नक्की झालंय काय? तर घरचे म्हणायला लागले की आता ही काय करायचं, ही म्हणजे उठा नाही सुद्धा, हलवून सुद्धा उठा नाही, आता काय करायचं? सगळे टेन्शनमध्ये आल्यानंतर मग भाऊ म्हणलं हिला आपण दवाखान्यात घेऊन जाऊ, नक्की काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून. मग तसंच मग आईनं मला किचन वाट्यापाशी नेलं. पाणी मारलं तोंडावर, थोडीशी मला शुद्ध आली. किचन वाट्यापाशी नेल्यानंतर मला म्हणली दवाखान्यात जायचंय, काहीच खाल्लेलं नाही, निदान थोडासा चहा पे. मग मी चहा प्यायला बशी घेतली हातामध्ये आणि असा हात माझा थरथर कापत होता की मला बशी सुद्धा अशी झेपत नव्हती. वीकनेस आलता तेवढा. वीकनेस म्हणजे मला समजतच नव्हतं की मी करते काय आणि माझं चाललंय काय. आणि बशी अशी थरथर कापून कापून खाली पडली बशी हातातून आणि पुन्हा तिथं मी चक्कर येऊन पडले. मग दाजींनी मला उचललं. भावाची गाडी होती मोठी, त्यामुळे त्या गाडीमध्ये टाकलं आणि लगेच दवाखान्यामध्ये नेलं. तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आता दवाखान्यामध्ये फॅन वगैरे चालूच असतं. तर मी पहिलं गेले त्यांना म्हणलं हे फॅन पहिलं बंद झाले पाहिजे. मी त्या नर्सलाच ओरडायला लागले तिथं गेल्यानंतर. तिथं गेल्यावर मला चांगली शुद्ध आली. मग त्यांना म्हणलं फॅन बंद करा आणि AC असेल ना तो पण बंद करा. मला अजिबात थंडी सहन होईना आणि थंडी तर अजिबात नव्हती. आणि थंडी इतकी वाजायची ना मला आणि इतकं डोकं दुखायचं, असं वाटायचं डोकं माझं फुटतंय का काय आता, का भिंतीवर आपटू मी डोकं, इतका त्रास व्हायचा मला. मग ॲडमिट केलं, मला सलाईन दिली, सगळं ते झालं. त्याच्यानंतर मग मी दाजींना म्हटलं मला खूपच थंडी वाजते, माझं डोकं काही राहिना झालं आहे, मला जायचं आहे घरी, मला काही इथं थांबायचं नाही. कारण मला तिथं ते थांबूनच देत नव्हतं. आणि मला मी अशी खोटवर झोपलेली जरी असायची ना, ती माझ्या पायथ्याशी दिसायची मला समोर, की तू थांबू नको इथं, तू माझ्याबरोबरच यायचं. म्हणून मग मला असं ती दिसायची. मग मला भीती वाटायला लागली. मग मला समजायला लागलं की मला काय होतंय म्हणून, की मला असं का दिसतंय. कारण मला थोडं म्हणजे ह्या गोष्टी माहिती होत्या पहिल्या त्याच्यामुळे. तर मी सांगितलं दाजींना की मला असा त्रास होतोय म्हणून आणि मला हे असं दिसतंय. दाजी म्हणले असं काही नसतं, काही पण नका, तुम्ही लय विचार करता आणि त्याच्यामुळे हे सगळं असं होतंय. तर मी म्हणलं नाही दाजी मला खूप त्रास होते आणि मला थंडी पण लय वाजते, घरून ब्लँकेट आणायला सांगा, इथं काय ब्लँकेट नाही. त्यांनी 5 ब्लँकेट आणायला लावली. 5 ब्लँकेट टाकली तरी माझी थंडी जायला. 5ही दिवस मला हाच त्रास व्हायचा. ती पायथ्याशी मी झोपलेली, मला ती झोपूच देत नसायची. मला म्हणायची तू माझ्या मागं चल. मी दरवाजापर्यंत तिच्या मागं जायची, दाजी पुन्हा मला धरून आणायची. मी जायची, दाजी पुन्हा मला धरून आणायची. मध्ये कधी व्हायचं, कुठल्या टाइम पर्यंत व्हायचं? संध्याकाळच्या टायमाला व्हायचं. दिवसभर काय करायचं? दिवसभर माझं हेच दुखणं चालू, अजिबात दुखायचं राहतच नसायचं. तुम्ही झोप पण असायची का त्यावेळेस? म्हणजे झोपच येत नव्हती मला, नुसतं पडून असायचे. आणि मग ते तेवढा त्रास झाला. 5ही दिवस मला हाच त्रास होत होता. मग मी आईला म्हणलं, फोन आला आईला म्हणलं मला असा त्रास होतोय, मला दवाखान्याने काय फरक पडणार नाही. मी स्वतः सांगितलं तिला असं की मला हे असा त्रास होतोय, अण्णांना बाहेर बघायला लाव. तर म्हणली बघू, सांगते मी त्यांना बघायला. तर 5 दिवस झाले, भावाला न्यायला सोडलं, मला घरी आले. घरी आल्यावर सुद्धा मला हाच त्रास चालू झाला परत. पुन्हा त्या बेडरूममध्ये गेलं, बाथरूममध्ये गेलं, किचनच्या बाहेर पॅसेज होतं तिथं गेलं की मला ती दिसायची आणि मला ती त्रासच व्हायचा. म्हणजे मला असं त्या घरात जाऊच नव्हतं वाटत. गेल्या मला लई छान वाटलं 2-3 दिवस डिलिव्हरी व्हायच्या अगोदर, पण नंतर मला तिथं उभंच राहून देत नव्हतं. मग वडिलांनी बाहेर बघितल्याच्या नंतर ते म्हणजे 8 दिवसाचा पिरियड गेला. त्याच्यानंतर सुद्धा दवाखान्यातून सोडल्यानंतर 8 दिवस गेले. मग बाहेर बघितल्यावरती सांगितलं की असं काय आहे बाहेरचं म्हणून, मग ते करावं लागेल. मग ते वडिलांनी केलं, 1 टायमाचं केलं
आणि तरी पण मला काहीच रिझल्ट नाही, म्हणजे कसलाच रिझल्ट पडला नाही मला. मग मी म्हणलं मला काय म्हणजे सहन होईनाय, मला त्रास लय होतोय आणि मला ही बाई अशी दिसती म्हणलं. मला तिथं पॅसेजमध्ये गेली तरी ती दिसती, बाथरूममध्ये गेली तरी ती दिसती, बेडरूममध्ये गेली तरी ती दिसती. मला असं का होतंय ते सांग म्हणलं मला. आईला सांगितलं मी, म्हणजे जेव्हा मला समजत होतं त्यावेळेस. आणि जेवढा 8 दिवसाचा तो पिरियड होता ना, दवाखान्यातून मी घरी गेले, तेव्हा पण मला ती बाई रात्रीची 12 आणि 1च्या दरम्यान ती बाई मला दिसायची. आणि त्यावेळेस सुद्धा मला तोच त्रास व्हायचा. चेहरा वगैरे दिसला का शेवटपर्यंत? चेहरा म्हणजे तिचा असा पुसट चेहरा दिसायचा, पण ती अशी म्हणजे जास्त एजची नव्हती. म्हणजे 30 नंतर एज असते ना, तर म्हणजे त्या टाईपमधली होती ती. मग 8 दिवसानंतर हे त्रास झाला मला आणि मग वडिलांनी बाहेर म्हणजे चांगल्या देवऋषाकडे बाहेर बघितलं. मग बाहेर बघितल्यावर सांगितलं की हिला म्हणजे तुम्ही जे राहताय, तुम्ही जो घर पहिलं होतं ते चांगलं होतं, पण तुम्ही आत्ता जे राहताय ना, ते घर तुम्ही बदललंय, पण तुम्हाला कुणालाच त्या घरामध्ये सुख नाहीये. आणि ते काय झाले, हे बाळंतिणीवर जायचं होतं, पण ते तुमच्या मोठ्या मुलीवरती गेले, म्हणजे ते माझ्यावरती आलं. त्याच्यामुळे मग ती बाहेरचं जे काय होतं ते करायला लावलं. मग ते वडिलांनी जे काय आहे ते केलं, भरपूर काही सांगितलं होतं, म्हणजे सगळं नॉनव्हेजचंच प्रकार होतं त्याच्यामध्ये. सगळं ते सांगितलेलं, ते असतं ना बाहुली वगैरे करणं, ते सगळं केलं. आणि त्याच्यानंतर ते उतरवल्यानंतर मग मला ते रिलीफ वाटायला लागला, म्हणजे बरं वाटायला लागलं मला ते असं सगळं केल्यानंतर. मग आईला म्हणलं 2 दिवस झाले त्याच्यानंतर. मग आई मला म्हणली, "तुला आता बरं वाटतंय का?" तर म्हणलं, "मला काहीच आता त्रास होत नाही. रात्रीचा पण मला त्रास होत नाही, दिवसा पण होत नाही आणि मला ती बाई पण दिसत नाही." मग असं सांगितलं मी वडिलांना की मला मला सगळं आता बरं वाटतंय. पुन्हा वडील गेले बघायला की हिला आता बरं वाटतंय, पण काय प्रॉब्लेम आहे का? तिच्या मागं अजून जास्त काय प्रॉब्लेम आहे का? घरात आम्ही राहतोय त्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे. तर स्पष्ट सांगितलं की तुम्ही हे घर सोडा, ह्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे. तर विचारलं वडिलांनी की नक्की काय प्रॉब्लेम आहे? तर तिथं एका बाईनं फाशी घेतली होती. तर ती बाई हिच्या पाठी लागली आहे की हिला घेऊन जाणार आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर होईन तेवढं हे घर सोडा म्हणून. तर वडिलांना टेन्शन आलं, कारण आता बाळंतीण बाई घरामध्ये 8 दिवसाचीच होती ना, आणि लगेच घर कुठं बघणार, घर लगेच काय चांगलं मिळत नाही. त्याच्यामुळे मग वडील म्हणले थोडे दिवस लागतील आम्हाला बदलायला, की तुम्ही काहीतरी आम्हाला उपाय सांगा तोपर्यंत. तर ते म्हणले नाही, तुम्हाला काय असेल ते अर्जंट करावं लागेल. पण तरी पण त्या पिरियडमध्ये मग आमचा महिना गेला. महिना गेल्यानंतर मी माझ्या घरी आले. मग नंतर वडिलांनी मला म्हणजे तुझ्या घरी जा म्हणून, तू तुझ्या घरीच बरी आहे, तू नको इथं, कारण बाळंतिणीला त्रास, तुला त्रास आणि ते आम्हाला बी त्रास. त्याच्यामुळे मग मला घरी पाठवलं. आणि मग त्याच्यानंतर वडील मला म्हटले की आता तू तुझ्या घरी जा म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, आता मला बरं वाटतंय, मी माझ्या घरी जाते. मग मी माझ्या घरी आले आणि त्याच्यानंतर परत मग पुन्हा ती बहिणीला माझ्या आई सोडायला गेली तिच्या सासरी. म्हणजे 1.25 महिना झाला आणि वडील गेले तिला सोडायला तिच्या सासरी. तर तिला सोडून वगैरे आले आणि लगेच 2 दिवसांनी वडिलांना त्रास सुरू व्हायला लागला. वडील माझ्या आशेपार एकदम असे लुकडे झाले होते, म्हणजे त्यांना जेवणच कसलं जात नव्हतं. आजारी होते का? काहीच नाही, इतके तंदुरुस्त, म्हणजे सगळं चांगलं. कधीच आजारी नाही, काय नाही, कधी खोकला नाही, सर्दी नाही, कधी दवाखाना सुद्धा नाही. एकदमच एकाएकी त्यांनी जेवण वगैरे सोडलं. हां, एकाएकीतच झालं ते सगळं. आणि एकदम तब्येत खराब झाली, जेवणा खायना काहीच होईना, झोपून राहायचे. आणि म्हातारा माणूस कसं असं म्हणजे दुखल्यानंतर इवळतं तसा प्रकार व्हायचा. मग आई म्हणायला लागली, आता हे लईच म्हणजे अति झालंय, आता पोरीला माझ्या त्रास झाला म्हणली आणि आता हे पण चाललंय. आणि त्यातून काय झालं, आमची होती बोलेरो, 4 व्हीलर गाडी. 4 व्हीलर गाडी आपण बंगल्यापुढं लावल्यानंतर ती बंद गाडी असती, तर ती बंद गाडी पाठीमागं नाही ना येऊ शकत. नाही येऊ शकत. इथून चांगली इथपर्यंत अशी भिंतीपर्यंत ती माघारी म्हणजे बॅकने अशी रिटर्न गेली ती गाडी. कधी गेली ती? कुठल्या वेळेस गेली? दुपारचेच वाजले होते 12. दुपारच्याच टायमाला ते झालं. तुम्ही ते पाहिलं होतं वडिलांनी? मी नव्हते त्यावेळेस इथं, मी माझ्या घरी आले होते ना. आईनं पाहिलं ते. नाही, वडील आजारी होते आणि आई घरात होती. मग ते आई बाहेर काम चाललं होतं तिचं, तेव्हा आईला दिसलं ते. पुढची पण माणसं होती ना. माझी मागं जाऊन गाडी ठोकली कुठं का थांबली? नाही, थांबलीच नाही ती गाडी. तिथून जी गाडी चालू झाली ना, ती मागपर्यंत आली, भरपूर मागे आली ती. आणि मग माणसांनी गाडी पकडली की सगळेजण म्हटले की असं कसं होईल, गाडी कशी मागं जाईल. म्हणून की गिअर वगैरे जर न्यूट्रल असेल आणि हँडब्रेक असेल तरी गाडी मागे येऊ शकते ना. नाही, हँडब्रेक हे सगळं होतं, तरी सुद्धा गाडी अशी ती पाठी चालली होती. मग आईला कळलं, म्हणली नक्कीच हे सगळं ह्याच्यामुळं घडतंय. मग ती माणसं होती समोर, त्यांनी ती गाडी वगैरे अशी
थांबवली. मग तिथं मग ते उटी वगैरे लावली गाडीला. मग त्याच्यानंतर सगळं म्हणजे समजायला लागलं, हळूहळू बाहेर जाऊन बघितलं. मग वडिलांना पण तिथून सांगितलं, "पहिली तुम्ही रूम बदला, त्याशिवाय तुम्हाला कुणालाच सुख लागणार नाही, नाहीतर इथे एक बळी जाणार" म्हणून. हे कोणी सांगितलं? ज्या देवऋषाकडे गेलो होतो ना त्यांनी. तर मग तिथून मग आम्ही रूम बदलली. मग बदलल्यानंतर मग थोड्या दिवसांनी वडिलांना मग बरं वाटायला लागलं, छान वाटायला लागलं. मग पहिल्यासारखी त्यांची म्हणजे जी तब्येत आहे ती सुधारली. पहिल्यासारखं काम चालू केलं. मग ते असं व्यवस्थित झालं सगळं. मग हे असं असा प्रसंग माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच घडला होता आणि ह्याच्या आधी कधीच घडला नव्हता हा प्रसंग. आता हा प्रसंग चालू झाल्यापासून ते तुमच्या वडिलांपर्यंत संपेसपर्यंत हा टाइम पिरियड किती वेळेचा होता टोटल? 1.25 महिन्याचा टाईम होता. 1.25 महिने. 1.25 महिना. आणि ज्यावेळेस तुम्ही तिथून इथं आले, देहू रोडला राहील तुमच्या घरी, त्यावेळेस परत काय प्रॉब्लेम वगैरे झाला का तुम्हाला? मी माझ्या घरी आले ना, त्यावेळेस पण मला प्रॉब्लेम झाला 2 वेळा. काय मला झालं? म्हणजे मी रात्री झोपेतच असं म्हणजे जोरात ओरडायचे, किंचाळायचे, असा असा प्रकार व्हायचा. वेगळं काय, भीती बसली. भीती बसली होती माझ्या मनामध्ये, की असं व्हायचं मला. 2-3 वेळा ते तसं झालं. परत पुन्हा वडिलांनी बाहेर बघितलं. मग ते काय असेल ते टाकलं. म्हणजे माझ्या घरीच मी ते सगळं केलं. मग तेव्हा मला बरं वाटलं आणि परत पुन्हा मग ते काय झालंच नाही माझ्या बाबतीत परत ते काय. पहिलाच प्रसंग होता तो. बरं. आता हे तुमचं आणि तुमच्या वडिलांचं जिकडं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलता, हं. ते बाबा कोण आहेत आणि ते कुठं असतात? म्हणजे हे जे वडिलांनी पाहिलं ना, ते आमच्या गावामधलेच बाबा होते. पण आता ते सध्या नाही आहेत. त्याच्यामुळे बरं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघितलं त्यावेळेसच ते होते. आता ते आहेत नाहीयेत. नाही, आता एवढ्यातच त्यांचं हे झालेलं आहे. त्याच्यामुळे आता नाही ते पाहू शकत. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता प्रतिमा मॅमचा अनुभव आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यांच्या वडिलांनी ह्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी लगेच सगळ्या गोष्टींची धावपळ केली, घर वगैरे चेंज केलं. म्हणून त्यांच्या घरात कुठली जास्त मोठी हानी झालेली नाही आहे. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे, की तुम्ही थोडा तरी विश्वास ठेवा आणि पुढे लगेच जर असं काही गोष्टी वाटल्या, तर योग्य माणसांना दाखवा आणि थोडं लगेच हालचाल लगेच करा, जेणेकरून खूप मोठी काहीतरी गोष्ट व्हायच्या आधी ती थांबेल. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.